आज ना मला लग्नाला जायचं होतं, म्हणूनच ना मस्त अशी साडी नेसली होती आणि गजरे लावले होते. एवढं छान वाटत होतं ना, खरंच खूप दिवसानंतर लग्नाला जात होते मी, कारण तशी कुणाच्या लग्नाला जातच नाही सहसा. मग सकाळीच मस्त आंघोळ वगैरे केली आणि पहिलं म्हटलं चला आता साड्या बघूया, कुठली साडी नेसायची. ऐन वेळेस असं होतं ना, कुणाच्या लग्नाला जायचं म्हटलं की लग्न त्यांचं असतं आणि साडीचं टेन्शन आपल्याला असतं, बरोबर ना. असो, आता इथे माझ्याकडे 2 साड्या आहेत, पण जी गुलाबी साडी आहे त्याच्यावरती ब्लाऊज व्यवस्थित नाहीये आणि ते जी आहे दुसरी हातातली ती आर्यनच्या पप्पांनी मला घेतली होती आणि आत्ताच त्याचं ब्लाऊज शिवलेला आहे. म्हटलं चला हीच घालूया, मस्त नेसती ही साडी छान दिसेल. मग काय नेल पेंट लावायची पण राहिली होती, घाई गडबडी ती पण लावायची होती. मग म्हटलं चला आता जे जे सामान लागतंय ते साडीवर ठेवूया, म्हणजे कसं ऐन वेळेस जेव्हा मी आवरायला बसेल तेव्हा इकडे तिकडे शोधायला नाही लागणार. म्हणूनच मस्त मंगळसूत्र घेतलं, कोणता हार घालायचं ते पण घेतलं. आता ह्या ज्या नथा आहेत ना त्या आर्यनच्या पप्पाने आणलेले आहेत, पण यातली ऐन टायमाला मला कोणती घालायची ना तेच कळत नव्हतं. चला बांगड्यांचं मला बिलकुल टेन्शन नसतं बाबा, मॅचिंग करा हे करा कोणता चुडा घालू असं बिलकुल नाही. मला हिरवा बांगड्या खूप आवडतात आणि हिरवा चुडा 2 मिनिटात रेडी होतो. मग म्हटलं चला ॲब्रो करून घेऊया. आता हेच काम मला आहे ना असं घाई गडबडीत करायचं असतं बरं का. पार्लरमध्ये मी ॲब्रो करत नाही, माझ्या मीच करते, म्हणूनच नाही तर उन्हाच्या माझ्या ॲब्रो करायला लागले होते आणि असं आग होती काय सांगू. मग असं मस्त रेडी झालो रिक्षामध्ये चाललो होतो. आता म्हटलं रिक्षामध्ये बघूया कशी दिसते, तर बघा असं वाटतंय की डोक्यावरती आहे ना कोंबड्या नाचल्यात असे केस झाले होते. आम्ही तिघी एकमेकीचे तोंड बघून हसत होतो. जाताना खूप जास्त उशीर झाला होता, असं वाटत होतं लग्न लागून जायला नको आणि आपण काय तिथं जेवायला जायचं म्हणून खूप टेन्शन आलं होतं. आम्ही बरोबर वेळेत पोहोचलो होतो. आम्ही जेव्हा पोहोचलो ना तेव्हाच नवरदेव नाचत होते आणि सगळे ते त्यांच्या सोबत होते, तेव्हा त्या वेळेतच आम्ही तिथे पोहोचलो होतो. बरं झालं म्हटलं उशीर नाही झालं, बरं एकदाच पोहोचलो बाबा. मग काय थोडा वेळ सुटकेचा श्वास घेतला आणि पटकन आहे ना म्हटलं आर्यनला घे. आता माझ्यासोबत जे असतात ना त्यांना असं वाटतं की ती फोटोज घेते, पण माझं काय माहिती आहे तुम्हाला, मी फक्त व्हिडिओ घेते. त्या अशा उभे राहतातच काय फोटोज काढायचे मला येतं हसायला, पण त्यांना काय माहित नाही की मी काय करते, फोटो घेते की व्हिडिओ घेते. असो, मग आर्यनला म्हटलं मी कशी दिसते बाबा, नीटनाटकी दिसते का सांग पटकन, व्यवस्थित आहे का. मग म्हटलं मम्मा तू छान दिसती, ठीक आहे म्हटलं. चला आतमध्ये गेलो तर मग सगळे भेटायला लागले एक एक. म्हटलं चला आज नवरदेव आत जाईन तोपर्यंत आपण आपल्या जागेवर जाऊन बसूया. लग्नाला तसा अजून वेळ होता, म्हटलं चला आधी पोटपूजा करूया, कारण आर्यन सोबत होता, त्याला भूक पण लागली होती. नवरी मुलगी व्हाईट कलरच्या नऊवारीमध्ये एवढी सुंदर दिसत होती की काय सांगू, खरंच खूप सुंदर दिसत होती, माझीच नजर लागायची तिला. मग मस्त असं लग्न झालं. लग्न लागल्याच्या नंतर म्हटलं चला आता थोडा वेळ इकडे तिकडे फोटो काढूया. तेवढ्यात आर्यनचे मित्र त्याला भेटले आणि मग बघताय ना आमचं असं चालू होतं. आदल्या दिवशी इथं हळद होती आणि डेकोरेशन खूप छान केलं होतं. मग काय म्हटलं आर्यनला म्हटलं थोडे फोटो घे, थोडे व्हिडिओ घे, आणि मग त्यांनी ते मस्त असं घेतलं. आता इथं माझ्या मैत्रिणी असल्या की त्यांना काहीतरी सुचत असतं, त्यांच्या डोक्यात आलं की एक गाणं आहे ज्या बांगड्यांवरती करायचं आहे. मग म्हटलं चला माझ्या मोबाईलमध्ये शूट घेतला आणि त्यांच्या मोबाईलमध्ये गाणं लावलं आणि आमचं असं तिकडे चालू झालं. चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. भेटू पुन्हा, तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.